हॅलो. यावेळी गोलंदाज आपण पाहता निश्चितच राजमाची टीमचं गोलंदाज शुभमला पाहता आणि यावेळी मात्र सलामी जोडी मैदानामध्ये गेली आहे. दिलीप आणि सूरज यावेळी बाजा कारपडला आणि चेंडू खेळून काढला. विषयमध्ये चेंडू चालला. यावेळी गोळीच्या वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात परंतु चेंडू सीमा रेषा पलीकडे जाण्या अगोदर मात्र अडवला जातो. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धाबा यावेळी मात्र
हॅलो हॅलो. तर पाहता आपण यावेळी मात्र आज मोचे विपक्ष खानाव मॅच तर निश्चितच यावेळी गोलंदाज यावेळी मात्र लाफ केला. हा फटका चांगला चेंडू निघून झाला. यावेळी मात्र फाईन ते क्षेत्र क्लिअर केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. हा दमदार स्ट्रोक चेंडू सीमा रेषा पलीकडे येतो. यावेळी मात्र षटकार 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 44 वरती यावेळी आपण पाहता खानाव संघ आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली. आतापर्यंत जर विचार केला तर 1 गड्याच्या नुकसानावरती खेळता खानाव संघ आणि गोलंदाजीचा विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावरती यावेळी राजेशला आपण पाहता. आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत 5. शेवटचा 1 बॉल. यावेळी मात्र बालचा पुन्हा एकदा तडाखा दिला. चेंडू चाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत दमदार स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा रेषा पलीकडे येतो. यावेळी षटकार 6च्या मदतीने आता जर विचार केला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 50 आकडा यावेळी मात्र काढला खानाव संघानं. 50 धावा कंप्लीट झाल्यात. आजचा जर विचार केला स्कोअरचा तर निश्चितच पहिला सामना झाला 44 धावा बनवल्या. 45 धावेचं टार्गेट होतं नडोदी संघासमोर. मात्र त्या धावा डिफेन्स केल्या त्या म्हणजेच वर्णे संघानं मात्र विजय संपादित करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. बघायचे 3 षटकं समाप्त झालं. 3 षटकाच्या अखेरीस जर विचार केला तर 50 धावा धावपटलावरती लागल्यात. शेवटचं 1 षटक यावेळी मात्र बाकी आहे. निश्चितच निर्णायक षटक असेल. किती धावसंख्या उभी केली जाईल यावेळी मात्र समजेल. टार्गेट सेट केलं जाईल या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतो यावेळी राजमाची टीमचा स्वप्नील. यावेळी मात्र पहिलाच बॉल इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीने आपण पाहता अवांतर धावेची भर आणि मैदानामध्ये जर विचार केला तर स्वप्नील यावेळी मात्र बॅटचे डिंगेज आणि डेफिनेटली या ठिकाणी मात्र पंचांचं बोर्ड आकाशाकडे चालला आणि फलंदाज या ठिकाणी बाद असेल. फलंदाज बाद झाला. यावेळी मात्र पंचांचं बोर्ड आकाशाकडे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज बाद झाला. यावेळी सुनील यावेळी मात्र बाद झाला. नौका फलंदाज मैदानामध्ये चाल 2 चेंडू समाप्त झालेत. गोलंदाज आपण पाहता यावेळी स्वप्नील यावेळी मात्र लाफ केला. बघायचं क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू चालला 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. चौकार आणि 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजेच टोटल 56 या आकड्यावरती. चांगला परफॉर्मन्स राहिला दोन्ही टीमच्या माध्यमातून. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडला राजमाच्या टीमनं आणि यावेळी मात्र व्हायचा चेंडू हवा आता बॅटिंग करत असताना आपण पाहता विकीला बॅटिंग मार्कवरती सिंगलला प्राधान्य दुसरीसाठी कॉल केला मात्र यावेळी 1 धाव आली. 1च्या मदतीनं 47 धावा यावेळी धावपटलावरती लागले. चेंडू झाले समाप्त आतापर्यंत 4. अद्यापही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये या ठिकाणी मात्र कशा प्रकारे धावसंख्या उभी राहील. निर्णायक 2 चेंडू असेल. निर्णायक 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती टार्गेट मात्र सेट केलं जाईल. यावेळी गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा पूर्णपणे बॅटचा फोर्स फेस केला. चेंडू चालला फाईनली क्षेत्रामध्ये. हा 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार. धावसंख्या 65 धावा धावपटलावर लागलेत. आता समीकरण राहिले ते म्हणजे 24 चेंडू आणि कंपल्सरी 66 धाव्यांची गरज असेल. ते म्हणजेच राजमाची टीमला 66 धाव्यांची गरज यावेळी मात्र असेल राजमाच्या टीमला.
हॅलो Bluetooth mode. हॅलो 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 Bluetooth mode. यावेळी मात्र पाहायला मिळतं पहिलाच बॉल उत्तरार्धामध्ये झेल होते त्या ठिकाणी मित्र आपण स्कोरच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर यावेळी डबलला प्राधान्य दिलं 2 धावेच्या मदतीने यावेळी मात्र संघ पुढे सरकतो. सलामी जोडीमध्ये चला अजय आणि स्वप्नील अशी जोडी मैदानामध्ये गेली 5 यावेळी पहिल्याच बॉल वरती शॉट मिळाला होता मात्र त्यानंतर जर विचार केला तर 2 धावा आल्या मिसपीट झाला. गोलंदाज पाहता पहिला बॉल रवी यावेळी मात्र ऑफ साइडला कन्वर्ट केला पुन्हा एकदा झेला बता क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये त्या ठिकाणी मात्र एक षटकावर चेंडू अडवला जाता आणि फक्त सिंगल आली सिंगलच्या मदतीने यावेळी मात्र बघा आपण संघ पुढे सरकले 3 आकड्यावर जाऊन पोहोचला 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळी मात्र टोटलचा विचार केला तर डबल 66 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहता 66 धावा बनवायच्या राजमाच्या टीमला त्यांच्या आधीच आपण पाहता तो म्हणजेच खराव संघ टॉस जिंकला राजमाच्या टीमला त्या ठिकाणी मात्र जर विचार केला तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं खानाव टीमला आणि मात्र या ठिकाणी जर विचार केला तर जरूर धावसंख्या कुठेतरी मोठी या ठिकाणी उभी केली गेली आहे. गोलंदाज रवीला पाहता पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा त्यानंतर सिंगल आली आता स्ट्राईकला स्वप्नीलला पाहतात. यावेळी मात्र कार्पेटला ठिकाणी बॉल विशेष चेंडू चालला यावेळी मात्र गोलच्या जागेवर क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू सीमावर पलीकडे यावेळी मात्र आपण पाहतात सावकार स्वप्नीलच्या बॅटमध्ये पहिल्याच बॉलवरती हात प्रति आला पाहायला मिळतं. 4च्या मदतीने टोटलचा विचार केला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 3 चेंडूच खेळ समाप्त 7 धावा धातुडल्यावरती. पायचा बेलिया गोलंदाज रवी पुन्हा एकदा निश्चितच काय चेंडू राहिला यावेळी मात्र आपण पाहता फक्त चेंडूवर बघत राहायचं वाटलं कारण की चेंडू निघून चालला फक्त जर विचार केला तर फलंदाजाला जागेवरती सत्य केले गोलंदाज आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज बेलिया रवी पाहता आपण आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 4
पाचवा चेंडू यावेळी मात्र हा चेंडू हा फटका चांगला चेंडू साला यावेळी मात्र सीमारेषा पलीकडे दमदार स्ट्रोक आतापर्यंत दुसरा फटका असेल मोठा स्वप्नीलच्या बॅटमधला चौकार आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 11 धावा टोटल धावपटावरती लागलेत बघायचं यावेळी शेवटचा बॉल पिवलचं षटक यावेळी मात्र समाप्त होईल बॅट बॉलचा संपर्क नाही या पिवलचं षटक समाप्त झालं अखेरीचा विचार केला तर बिनगडी बाद यावेळी मात्र राजमाची टीम जाऊन पोहोचली टोटल 11 या आकड्यावरती चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 54 धावांची बघायचं आहे पहिला षटक समाप्त झालं फक्त 11 धावा आल्या स्कोरबोर्डवरती आपण पाहिलं त्यानंतर बघायचं या ठिकाणी मात्र गोलंदाज आपण पाहता दुसरा डॉट कार्ड या ठिकाणी वापरला जाईल तो म्हणजे खानावळ टीमचा सूरज पंताची डायरेक्ट स्ट्राईक समोर आपण फलंदाज आपण पाहता करण आणि स्वप्नील अशी जोडी मैदानामध्ये ज्यावेळी मात्र बघायचं बळाबाचा संपर्क झाला फसलेपर्यंत चेंडू लावला जाता फक्त सिंगल आली चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ती म्हणजेच खानावळ टीमची धावा यावेळी मात्र जमवल्या गेल्या वेगवान धावा जमवल्या गेल्या 65 धावांचा टार्गेट यावेळी मात्र सेट केलं 66 धावांची गरज यावेळी मात्र असेल राजमाची टीमला आता 11 आल्या 12 आल्या टोटल स्कोरवरती आपण पाहता यावेळी मात्र सूरजच्या पहिल्या चेंडूवरती बॅटबॉलचा संपर्क नीटचा झाला नाहीये फक्त सिंगलला प्राधान्य दिलं आणि सिंगलच्या मदतीने आता 12 धावा धावपटलावरती आल्या गोलंदाज तयार पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅट 4 ओव्हरमध्ये चेंडू थांबत नाही चालला लॉंग स्टॉप चेंडू सीमारेषा पलीकडे स्टॅट अँड डिलिव्हर स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडू सीमारेषा पलीकडे येतो हा दमदार स्ट्रोक दमदार षटकार स्वप्नीलच्या बॅटमध्ये 6 धावा आल्या आता स्कोरबोर्डचा विचार केला तर बिनगडी बाद यावेळी राजमाची टीम जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती हॅलो बघायचं आपल्याला गोलंदाज तयार पुन्हा एकदा सूरजला पाहता पुन्हा एकदा स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये बॅटचा फेस कोलाय क्षेत्ररक्षक आहेत मॉडेल चेंडूला अडवला जाता आणि यावेळी मात्र आपण पाहता सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने यावेळी मात्र संघ पुढे सर्कल जाऊन पोहोचला 19 धावेवरती 19 आकड्यावरती टोटल चेंडू समाप्त झाले तोपर्यंत गोलंदाज सूरज 3 यावेळी पाहता गोलंदाज सूरज शेवटचा एक बॉल शिल्लक असेल समोर फलंदाज यावेळी करण बॅटिंग मार्क वरती पाहता आपण दुसरं षटक यावेळी मात्र समाप्त होईल शेवटचा एक बॉल या ठिकाणी मात्र बालचा आउट साइडला चेंडू फटका मारला क्षेत्ररक्षक आहेत सिंगलला प्राधान्य दिलं सिंगलच्या मदतीने आपण पाहता आणि 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट झाल्या 2च्या मदतीने आता जर पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 21 या आकड्यावरती 21 धावा धावपटलावरती लागलेत आतापर्यंत
बघायचं अद्यापही जर विचार केला तर येणारे 12 चेंडू समीकरण असेल ते म्हणजेच 66 धावांचा पाठलाग करत असताना तर गरज असेल ती म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. बघायचा तिसरा गोलंदाज आपण पाहता खानेव टीमचा स्लोवरमध्येचा चेंडू होता पहिल्याच बॉलवरती. यावेळी आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. विकी यावेळी मात्र पाहता आपण डेफिनेटली ऑफ स्टंप सोडून चेंडू निघून झाला. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच यावेळी आता जर पाहिली 22 धाबा धावपटलावरती. यावेळी गोलंदाज तयार स्वप्नील असेल समोर. यावेळी मात्र डॉट बॉलची समाप्ती. विकीला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती निश्चितच अद्यापही समीकरण भरपूर सारं मोठं असेल. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर यावेळी मात्र चालायच्या हातामध्ये बॅट बॉलचा संपर्क नाहीये. त्या ठिकाणी मात्र जर पाहिला तर फलंदाज जागेवरती स्तब्ध राहिल्या. बघायचं यावेळी विकी यावेळी मात्र पुन्हा एकदा तयार स्लोवर गतीचा चेंडू या डॉट बॉलची समाप्ती. चेंडू आतापर्यंत समाप्त झाले तर 4 चेंडू समाप्त झालेत. बघायचं अद्याप 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. यावेळी मात्र चेंडू आबाता आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली चालला. त्या ठिकाणी मात्र झेल उलटा असल्या कारणानं मात्र आपण पाहता सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं आता संघ पुढे सरकले. यावेळी विराजमाची संघ जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती. 66 धावा बनवायच्या. अद्यापही जर विचार केला तर मोठी धावसंख्या अद्यापही येत नाहीये. कोणत्या प्रकारचे मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाज यावेळी स्लोवर गतीचा चेंडू होता मात्र त्या ठिकाणी फटका फसला आणि फलंदाज आपण पाहता अजयच्या पारीचा अंत. त्या ठिकाणी मात्र टोटल आतापर्यंत 23 धावा धापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकं झाली समाप्त. 18 चेंडूचा खेळ समाप्त. 23 धावा धापटल्यावरती आता जर पाहिलं तर समीकरण राहिले ते म्हणजे 6 चेंडू 42 धावांची गरज आहे. बघायचं आहे वाईट बाला पहिलाच गोलंदाज सुनील यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती येतो. 6 चेंडू 42 धावांची गरज आणि त्या ठिकाणी मात्र वाईट आला. वाईटच्या मदतीने